दिवस 28वा. टॉपिक सब टॉपिक वर्ड प्रॉब्लेम बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन पार्ट 1. तर आपण वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत सायमल्टेनियस इक्वेशनवरती आधारित असणारे, आणि त्यासाठी 2 भाग केलेत. त्यापैकी पहिला भाग जो आहे तो आपण या दिवशी पूर्ण करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की हे वर्ड प्रॉब्लेम सोडवत असताना कोणत्या स्टेप्स लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्या स्टेप्स जे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तर पहा, पहिला पहा, रीड अँड अंडरस्टँड द वर्ड प्रॉब्लेम केअरफुली. म्हणजे जो काही वर्ड प्रॉब्लेम दिला असेल तो पहिल्यांदा व्यवस्थितपणे वाचणं आवश्यक आहे, तो समजून घेणं आवश्यक आहे. तो वाचायचा आणि तो समजून घ्यायचा आहे. केअरफुली म्हणजे व्यवस्थितपणे वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे पहा, ॲज पर इन्फॉर्मेशन गिव्हन इन द वर्ड प्रॉब्लेम अलर्ट द व्हेरिएबल अननोन क्वांटिटी. जे काही तुम्ही प्रॉब्लेम वाचलेला आहे त्याच्यामध्ये काही अननोन क्वांटिटी असतात, आणि त्या अननोन क्वांटिटीला आपण त्या ठिकाणी कुठलं तरी व्हेरिएबल जे आहे ते अलॉट करणं गरजेचं आहे. आपण एक्स व्हेरिएबल घेतो, वाय व्हेरिएबल घेतो, अशा पद्धतीनं हे व्हेरिएबल जे आहेत त्या अननोन क्वांटिटीला अलॉट करणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, फॉर्म 2 इक्वेशन्स विथ हेल्प ऑफ कंडिशन गिव्हन इन द वर्ड प्रॉब्लेम. आपल्या वर्ड प्रॉब्लेममध्ये 2 कंडिशन असतील, तर त्या 2 कंडिशनच्या साह्यानं 2 इक्वेशन्स आपल्याला तयार करायचे आहेत. त्यानंतर पुढची पायरी आहे, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग द अप्रोप्रिएट मेथड. योग्य अशी मेथडचा उपयोग करून तुम्ही ते जे काही 2 मिळालेली सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत ती सोडवायची आहेत. या ठिकाणी आपण इल्युमिनेशन मेथडचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडचा अभ्यास केलेला आहे. त्यापैकी कुठल्या तरी एका मेथडचा उपयोग करायचा आणि ते सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचं. देन वी गेट द सोल्युशन. त्यानंतर आपल्याला सोल्युशन मिळणार आहे, म्हणजे जे व्हेरिएबल आहेत त्या व्हेरिएबलच्या किमती आपल्याला मिळणार आहेत. देन व्हेरीफाय युअर आन्सर. त्या व्हेरिएबलच्या किमती ज्या आहेत त्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या आणि डावी बाजू बरोबर उजवी बाजू येते का ते पाहायचं, आणि जे आपलं आलेलं उत्तर आहे ते व्हेरीफाय करायचं. अँड देन फायनली राईट युअर आन्सर. तुमचे जे उत्तर आहे, जे तुम्ही सोल्युशन काढलेलं आहे, एक्स इज इक्वल टू समथिंग, वाय इज इक्वल टू समथिंग, एक्स साठी तुम्ही काय घेतलेलं आहे, वाय साठी तुम्ही काय मानलेलं आहे, हे तुमच्या शेवटच्या उत्तरामध्ये लिहिणं आवश्यक आहे. आता हे जे काही वर्ड प्रॉब्लेम असतात ते कशावरती आधारित असतात, तर एज वरती आधारित असतात, नंबर्स वरती आधारित असतात, आणि फ्रॅक्शन वरती ते आधारित असतात. तुम्हाला जेव्हा ही पीडीएफ पाठवली होती तेव्हा या वर्ड प्रॉब्लेमचा किंवा या पीडीएफचा तुम्ही अभ्यास केला असेल. आज आपण याच्यावर आधारित असणारी एक्झरसाइज जे आहे त्याच्यासाठी असणारी एक्झरसाइज आहे, आणि यासाठी जे काही दिनांक आहे, तारीख जी आहे ती तारीख द्यायची आहे 28/7/2021. एक्झरसाइज, आता आपण एक्झरसाइज पाहतोय. एक्झरसाइज मधला पहिला प्रश्न पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर. या ठिकाणी प्रश्न पहिला असा आहे, सीमा इज यंगर दॅन रीना by 4 years. Sum of their ages is 25. Find the age of सीमा. सीमाचं एज काढायचं आहे. या ठिकाणी समजा मी सीमाचं एज जे आहे ते एक्स इयर मानलेलं आहे, आणि हे रीना जे आहे तिचं एज जे आहे ते वाय इयर मानलेलं आहे. अकॉर्डिंग टू आवर फर्स्ट कंडिशन, सीमा इज यंगर दॅन रीना बाय 5 years. तर आपल्याला इक्वेशन काय मिळणार आहे, या ठिकाणी पहा, सीमा काय आहे, यंगर आहे. सीमा ही लहान आहे रीनापेक्षा. किती वयाने, तर 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे आपलं काय होईल पहा, वाय मायनस एक्स इज इक्वल टू 5, बिकॉज दॅट रीना इज ग्रेटर and Seema is smaller. Therefore, y minus x is equal to 5. And according to second condition, the sum of their ages is 25. Therefore, y plus x is equal to 25. या दोन इक्वेशनची जर मी बेरीज केली तर या ठिकाणी पहा, हे x ला x जाईल, and we get here 2y is equal to 30. Therefore, y is equal to 30 upon 2, that is 15. Y is equal to 15.
But what is the y? Y is age of Reena, but I want to find out age of Seema. तर सीमाची एज मला काढायचं आहे. तर ते कसं काढता येईल? हे जे काही इक्वेशन आहे त्या इक्वेशन मध्ये एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. समजा इक्वेशन नंबर 2 चा विचार केला तर y प्लस एक्स इज इक्वल टू 25, value of y that is 15. 15 plus x is equal to 25. Therefore x is equal to 25 minus 15. We get here 10. Then this is the value of x. And what is the x? X is age of Seema. Then our answer, that is option number C, is the correct. That is 10 years. Then second question. Sum of two numbers is 125 and difference between them is 25. Then find the numbers. तर या ठिकाणी सरळ आपल्या लक्षात येईल की हे जे काही दोन नंबर्स आहेत त्यांची बेरीज जी आहे ती 125 आहे. Therefore first equation is that x plus y is equal to 125. And second equation, that is difference between them. Therefore बरोबर आहे x minus y is equal to 25. If we add these two equation, y get cancel. We get here 2x is equal to 150. Therefore या 2 ला इकडे आणलं तर याचं 150 ला डिवाइड होईल. and we get here x is equal to how much? 75. म्हणजे त्या दोन जे काही आपण संख्या घेतल्या होत्या x आणि y त्यापैकी एक जो नंबर आहे तो 75 आहे. आपल्या उत्तरामध्ये 75 कुठे दिसतंय ते बघूया. तर या ठिकाणी ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन बिकॉज हिअर इज द 75. दुसरं 50 नाही काढलं तरी चालेल, ते 50च येणार आहे. तर या ठिकाणी 75 and 50 आता या दोघांचं जर समजा बेरीज केली तर 125 येते. म्हणजेच हे उत्तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो करेक्ट असणार आहे, 75 and 50. देन क्वेश्चन नंबर सेकंड. दुसरा प्रश्न काय पहा. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यातला पहिला आकडा असा आहे, एज ऑफ युसूफ इज 24 years more than half the age of Ajay. 5 years before, the sum of their ages was 41. Find their present ages. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मला व्हेरिएबल अलॉट करायचे आहेत आणि व्हेरिएबल अलॉट करायचे असतील तर जे अननोन नंबर्स आहेत किंवा अननोन गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण व्हेरिएबल अलॉट करणार आहेत. कोणती गोष्ट अननोन आहे? दॅट इज द प्रेझेंट एज. प्रेझेंट एजेस ऑफ युसूफ अँड अजय हे अननोन आहे. मी युसूफसाठी एक्स घेणार आहे आणि अजयसाठी वाय घेणार आहे. तर बघूयात आपलं. लेट द प्रेझेंट एजेस ऑफ युसूफ इज इक्वल टू एक्स अँड अजय इज इक्वल टू वाय इयर्स. युसूफचं एज एक्स इयर आहे आणि अजयचं एज वाय इयर आहे. तर बघूया. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, बाय द फर्स्ट कंडिशन वी गेट इक्वेशन. फर्स्ट कंडिशन काय बघूयात. एज ऑफ युसूफ किती आहे? एक्स आहे. एज ऑफ युसूफ दॅट इज एक्स इज इक्वल टू एज ऑफ युसूफ इज 24 more than that is plus more than half the age of Ajay. अजयचं वय काय आहे? अजयचं वय आहे y years half, that is y upon 2 plus more than 24. Our equation is x is equal to y minus 2, x is equal to y upon 2 plus 24. तर परत एकदा मी सांगतोय, लक्षात घ्या. फर्स्ट कंडिशन काय आहे आणि त्याच्यावरून आपण इक्वेशन कसं तयार केलं. एज ऑफ युसूफ इज 24 years more than half the age of अजय. तर पहा युसूफचं वय किती घेतलंय मी? एक्स घेतलंय. therefore x is equal to 24 more than, तर प्लस घेतलं 24 लिहिलं. हाफ द एज ऑफ अजय. अजयचं हाफ इयर काय होणार आहे? अजयचं इयर आहे
अजयचं वय आहे एज आहे y years, therefore y upon 2 plus 24 and this is equation number first. नंतर दुसरी कंडिशन काय, 5 years before the sum of their ages according to second condition. पहा according to second condition, पहा सेकंड कंडिशन काय आहे, 5 years before सम ऑफ देअर एजेस. आताचं वय आहे एक्स, 5 years बिफोर काय होणार आहे, युसुफचं वय तर ते होणार आहे एक्स -5 आणि या ठिकाणी अजयचं वय काय होणार आहे, दॅट इज वाय -5 आणि या दोघांची सम म्हणजे 5 वर्षापूर्वीचं वय जे काय असेल त्या दोघांची जी काही बेरीज असेल ती किती आहे, दॅट इज 41 and this is our equation according to second condition. Therefore equation is x -5 plus y -5 is equal to 41. Then x plus y -10 is equal to 41. Therefore x plus y is equal to 41 plus 10. Then we get here x plus y is equal to 51 and this is our equation number second. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट आहे, इक्वेशन नंबर सेकंड आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट कडे जर बघितलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स इन टर्म ऑफ वाय. तर हे जे काही आहे ते मी इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवणार आहे, दॅट इज द सबस्टिट्यूशन मेथडचा मी या ठिकाणी उपयोग करणार आहे. तर पहा काय लिहिता येईल मला, पुटिंग एक्स इज इक्वल टू वाय अपॉन 2 प्लस 24 in equation number 2. Putting x is equal to y upon 2 plus 24 in equation number 2. What is the equation number 2? Equation number 2 is x plus y is equal to 51. After putting value of x, we get here y upon 2 plus 24 plus y is equal to 51. तर यानंतर या बाजूला आपण सोडूयात, y प्लस परत ह्या 2 ला मल्टिप्लाय केलं, 24 ला 2 न मल्टिप्लाय केलं, वी गेट हिअर 48 प्लस y ला 2 न मल्टिप्लाय केलं 2y इज इक्वल टू 51 ला 2 न मल्टिप्लाय केलं, वी गेट 102. देन y 2y वी गेट हिअर 3y इज इक्वल टू 48 ला इकडे आणलं, 102 minus 48 we get here 3y is equal to 54. Therefore y is equal to 54 upon 3, y is equal to 18. This is the value of y. Then putting y is equal to 18 in equation number 1. Equation number 1 या ठिकाणी आहे, इथं मी y ची व्हॅल्यू पुट करणार आहे. तर काय होईल पहा, x is equal to y upon 2 plus 24 is equal to, what is the value of y? y ची व्हॅल्यू 18 upon 2 plus 24, 2 1 जा 2, 2 9 जा 18, therefore 9 plus 24 we get here 33. Therefore x is equal to
33. Then our answer. Therefore, present ages of Yusuf. युसुफचं वय आपण x घेतलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ x that is 33 years. And present age of Ajay is equal to, अजयसाठी आपण y हे व्हेरिएबल घेतले. Therefore, here is the 18 years. तर या पद्धतीनं हे गणित सोडवायचं आहे. आणि जर समजा त्या व्हॅल्यू एक्स आणि वायच्या व्हॅल्यू व्हेरीफाय करायच्या असतील तर त्या इक्वेशनमध्ये ह्या व्हॅल्यू ठेवायच्यात आणि व्हेरीफाय करायचं. देन नेक्स्ट एक्झाम्पल. प्रश्न दुसरा काय पहा. द सम ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 15. Denominator of the fraction is 3 more than twice the number. Question number 2. The sum of numerator and denominator of a fraction is 15. Numerator of the fraction is 3 more than twice the numerator. Then find the fraction. तर या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे. अननोन व्हॅल्यू कुठले आहे तर मला फ्रॅक्शन काढायचं आहे. आणि फ्रॅक्शनमध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे. फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतात. तर ह्या न्यूमरेटरला आपण व्हेरिएबल घेणार आहोत x आणि डिनॉमिनेटरला व्हेरिएबल घेणार आहोत y. देन आवर फ्रॅक्शन इज x अपॉन y. दिस इज आवर फ्रॅक्शन दॅट इज वी वॉन्ट टू फाइंड आउट. मग तो फाइंड आउट करण्यासाठी मला x आणि y च्या किमती काढणं गरजेचं आहे. त्यासाठी मी 2 इक्वेशन तयार करणार आहेत बाय युजिंग द कंडिशन. मग पहिली कंडिशन काय आहे. द सम ऑफ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज 15. Then tell me what is the equation. Equation is x plus y is equal to 15 and this is our first equation. पुढे काय दिले पहा. सेकंड कंडिशन मध्ये डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 3. दॅट इज डिनॉमिनेटर काय घेतलाय मी y घेतलाय. therefore y is equal to 3 more than twice the numerator twice करायचा आहे. that is 2x plus 3 and this is our equation number 2. आणि हे जर तुम्ही सॉल्व केले सायमल्टेनियस इक्वेशन then we get the value of x and y, then we get the fraction that we required. तर हे कसं सोडवायचं बघूयात. विद्यार्थी मित्रांनो, let the numerator be x and denominator be y. Therefore we require the fraction that is x upon y. Then according to our condition we form the equations. पहिली कंडिशन काय पहा. Sum of the numerator and denominator of the fraction b is 15. Therefore x plus y is equal to 15. By first condition, equation is x plus y is equal to 15. This is equation number first. Then I want to form the equation second by using the second condition. What is the second? According to second condition, what is the second condition? Denominator of the fraction is, what is the denominator? Denominator is y. Therefore y is equal to 3 more than twice the numerator ला twice करायचे, that is 2x आणि तो कितीनं जास्त आहे 3 न जास्त आहे plus 3. and this is our equation number 2. तर या पद्धतीनं आपण 2 इक्वेशन जे आहेत ती तयार केलेली आहेत आणि ते आपण सॉल्व करणार आहोत. तर this is the value of y. If we put the value of y in equation number first, then we get value of x. Therefore putting in equation number 1, putting y is equal to 2x plus 3 in equation number 1. What is the equation number 1? Equation number 1 is x plus y is equal to 15. Therefore x plus y ची किंमत किती आहे 2x plus 3 is equal to 15. Then x plus 2x, that is 3x, is equal to
15 minus 3. Therefore, 3x is equal to 12. Therefore, x is equal to 12 upon 3. Therefore, x is equal to 4. This is the value of, then putting x is equal to 4 in equation, which equation? Equation number 2. What is the equation number 2? Equation number 2 is y is equal to 2x plus 3. Therefore, y is equal to 2 value of x, that is the 4 plus 3. Therefore, y is equal to 8 plus 3. Y is equal to 11. We get value of x and value of y. Then what is we want to find out? I want to find out that is the fraction. Therefore, our answer is equal to x upon y. What is the value of x? That is the 4. 4 upon 11. तर या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्न कसा सोडवला आहे ते व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्या वहीमध्ये सोडवायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन. Then third question is in this way. A 2-digit number is 3 more than 6 times the sum of its digits. If 18 is added to numbers obtained by interchanging the digits, then we get the original number. Find the two digit number. तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या. या ठिकाणी आपल्याला 2 digit नंबर जो आहे तो शोधायचा आहे आणि 2 डिजिट नंबर जर मला शोधायचा असेल तर त्यातले डिजिट जे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला व्हेरिएबल मानावे लागतील. तर 2 डिजिट नंबर घेतले आपण तर त्यामध्ये 2 डिजिट्स असतात. कुठले डिजिट असतात? दॅट इज युनिट प्लेस अँड 10 प्लेस. 10 प्लेसवरती एक डिजिट असतो आणि युनिट प्लेसवरती एक डिजिट असतो. जर समजा मी युनिट प्लेसवरती y हा डिजिट घेतला आणि 10 प्लेसवरती जर मी x हा डिजिट घेतला, then what is the 2 digit number? 2 digit number is 10x plus y. हा जो आहे तो आपला 2 digit नंबर असणार आहे आणि हे x आणि y च्या किमती काढण्यासाठी युनिट प्लेस वरती असणारा डिजिट आणि 10 प्लेस वरती असणारा डिजिट हे काढण्यासाठी मला 2 सायमल्टेनियस इक्वेशन मिळतील किंवा सायमल्टेनियस इक्वेशन मिळतील ते मला सॉल्व्ह करावं लागतील. तर फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर म्हणजे हा 2 डिजिट नंबर आहे. कुठला आहे? 10x प्लस y. दॅट इज 10x प्लस y. दिस इज 2 डिजिट नंबर इज 3 more than 6 times. या ठिकाणी आहे 6 times द सम ऑफ इट्स डिजिट्स. कुठले डिजिट्स आहेत? मी x आणि y डिजिट घेतले. सम दॅट इज x प्लस y. लक्षात आलं असेल विद्यार्थ्यांच्या. तर काय आहे? 6 इन ब्रॅकेट x प्लस y. हे 6 कुठून आलं? तर ते आहे 6 टाइम्स. कोणाच्या? तर सम ऑफ डिजिट्सच्या. सम ऑफ डिजिट्स काय होतील? x प्लस y होतील. मोर कितीनं? 3 जास्त. दिस इज आवर equation number first. Then second, if 18 is added to the numbers obtained by interchanging of the digits. digits जर interchange केले तर मला जो नंबर मिळणार आहे आफ्टर interchanging the digit that is 10y plus x असा नंबर असणार आहे. हा कसा असेल? then if 18 is added to the number obtained by interchanging the digit, याच्यामध्ये मी 18 मिळवणार आहे प्लस 18. then we get the original number that is 10x plus y and this is our equation number second. हे दोन इक्वेशन सोडवल्यानंतर मला x आणि y च्या किमती मिळतील. then we get the 2 digit numbers. तर बघूयात आपण कसं लिहायचं ते. let the digits be units place
by and tens place bx. Therefore 2 digit number 10 place वरती काय आहे तर y आहे. Therefore 10x plus y is the 2-digit number. Then we want to form the equations by the given condition. First condition is 2-digit number is 10x plus y. This is the 2-digit number is 3 more than plus 6 times sum of the digits, that is 6 times sum of the digits, that is x plus y. Therefore by first condition we get equation that is 2-digit number is 10x plus y. हा नंबर कसा आहे 3 more than, that is plus 3 more than 6 times sum of its digits x plus y, that is 10x plus y is equal to 6 in bracket x plus y is equal to, त्यानंतर आपण सोडवायचे. Then 10x plus y is equal to 6x plus 6y plus 3. 10x minus 6x plus y minus 6y is equal to 3. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो 6y हे या बाजूला घेतलंय आणि 6x पण या बाजूला घेतलंय. Then 10x minus 6x, then we get here 4x, then y minus 6y minus 5y is equal to 3, and this is our equation number first. Then by second condition we get equation. What is the second condition? Second condition काय पा, if 18 is added, 18 मिळवलेलं आहे कशामध्ये 18 is added plus to the number obtained by interchanging the digits, this is the number 10x plus y. आता ह्याचं इंटरचेंजिंग द डिजिट केलं तर काय होईल पा, इंटरचेंज याचा अर्थ युनिट प्लेसचा डिजिट 10 प्लेसला आणायचं, 10 प्लेसचा डिजिट युनिट प्लेसला आणायचा. Therefore we get here 10y plus x is equal to interchanging the digits. Then we get the original number. What is the original number? Original number is 10x plus y. 10x plus y. This is our equation from second condition. Then x पहिल्यांदा घेऊया. There is the x. 10x इकडे आणलं minus 10x, त्यानंतर हे y plus 10y minus y is equal to 18 इकडे घेतलं minus 18. x minus 10x, that is 9 minus 9x. 10y minus y, then we get here plus 9y is equal to minus 18. त्या ठिकाणी मायनस 9 जर डिवाइड केलं, मायनस किंवा 9 डिवाइड करूयात, 9 जर डिवाइड केलं इक्वेशनच्या दोन्ही बाजूला, then we get here minus x plus y is equal to minus 2. यांची सगळ्यांची चिन्ह बदलायची. x minus y is equal to plus 2. त्यानंतर पहा ह्या y ला मी इकडे आणणार आहे. y ला जर इकडे आणलं तर काय होईल, x is equal to y plus 2, and this is our equation number second.
तुम्ही जर पाहिलं इक्वेशन नंबर सेकंड, तर ही जी किंमत आहे ती ही जी किंमत आहे एक्सची किंमत आहे इन टर्म ऑफ वाय. देन बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड वी कॅन रिप्लेस द व्हॅल्यू ऑफ x in the equation number second. Then putting x is equal to y plus 2 in equation, which equation? Equation number 2. Sorry, equation number 1. Then we get here, what is the equation number 1? Equation number 1 is 4x minus 5y is equal to 3. After putting value of x in this equation, we get here 4 in bracket value of x, that is y plus 2 bracket complete minus 5y is equal to 3. Multiplying 4 to the bracket, we get here 4y plus 8 minus 5y is equal to 3. 4y, 5y, 4y minus 5y is equal to 3 minus 8. Then we get here minus y is equal to minus 5. Then y is equal to 5. Then putting y is equal to 5 in equation number 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये ही किंमत मी ठेवणार आहे. व्हॉट इज द इक्वेशन नंबर 2? x इज इक्वल टू y plus 2. x is equal to, what is the y? y is 5 plus 2 is equal to 7. Therefore x is equal to 7. Then our answer, that is the 2-digit number, that is we want to find out, is equal to, what is 2-digit number? 10x plus y is equal to 10. What is x? X is equal to 7 plus, what is y? This is the 5. Therefore 70 plus 5, then we get here 75. 75 is our answer. This is the 2-digit number that we want to find out. तर या ठिकाणी या पद्धतीनं हे जे काही तिसरं एक्झाम्पल आहे त्याचं हे उत्तर आहे. हे व्यवस्थितपणे आपल्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.